नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रवीण कड आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशन मध्ये आपण महावितरण मध्ये जे ज्युनियर असिस्टंट अकाउंट या पोस्ट मध्ये जे काही महत्त्वाची पदभरती असणार आहे, जवळपास 468 पदांची ही भरती आहे ज्युनियर असिस्टंट अकाउंट या पदासाठीची। तर त्यामध्ये जे आपली प्रोफेशनल टेस्ट आहे कॉमर्स विषयाच्या संदर्भात जे काही महत्त्वाचे अकाउंटिंग या संदर्भात जे महत्त्वाचे प्रश्न किंवा अतिसंभाव्य जे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात, जे की बेसिक अकाउंटिंग वर या ठिकाणी आहेत, तर त्याचं आपण डिस्कशन या ठिकाणी करणार आहोत। म्हणजेच एमसीक्यू च्या माध्यमातून जे महत्त्वाचे प्रश्न आहेत तर ते महत्त्वाच्या प्रश्नांचं या ठिकाणी आपण डिस्कशन करणार आहोत। तर मग सुरू करूयात। पहिला प्रश्न आपल्या समोर आहे। पहिला प्रश्न या ठिकाणी असा आहे की डॅश डॅश इज द आर्ट ऑफ रेकॉर्डिंग, क्लासिफाइंग and summarizing in a significant manner in terms of money transactions and events that are at least in part of a financial character and in interpreting the results thereof। तर हे काय आहे? तर ही आहे डेफिनेशन। ओके, तर ही डेफिनेशन कशाची आहे हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे। ही डेफिनेशन कशाची आहे? सो इट इज द आर्ट ऑफ रेकॉर्डिंग। आपण बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या पहिल्या लेक्चर मध्ये बुक कीपिंग म्हणजे काय, अकाउंटिंग म्हणजे काय, अकाउंटन्सी म्हणजे काय आणि इतर महत्त्वाच्या टर्मिनॉलॉजी डिस्कस केलेल्या आहेत। तर आर्ट ऑफ रेकॉर्डिंग म्हणजेच काय, जे काही बिझनेस ट्रान्झॅक्शन होणार आहे ते बिझनेस ट्रान्झॅक्शन एका विशिष्ट पद्धतीने सिस्टमॅटिकली आणि क्रोनॉलॉजिकल ऑर्डरने लिहून ठेवणं हे त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे, आर्ट ऑफ रेकॉर्डिंग। त्याच्यानंतर रेकॉर्ड केल्यावर काय होणार, त्याचं क्लासिफिकेशन होणार आहे। क्लासिफिकेशन होणार आहे म्हणजे काय, ते एक्सपेन्स आहे, लायबिलिटी आहे, इन्कम आहे किंवा आणखीन काय आहे। आणि याचं काय होणार आहे, समरायझेशन म्हणजे समरायझिंग म्हणजे काय, तर त्याचं सारांशीकरण होणार आहे। ओके, सारांशीकरण होणार आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट, बॅलन्स शीट या गोष्टी आपण त्याच्यातून तयार करणार आहोत इन अ सिग्निफिकंट मॅनर इन टर्म्स ऑफ मनी ट्रान्झॅक्शन अँड इव्हेंट्स। म्हणजे याच्यामध्ये कशाचा समावेश असणार आहे, जे मनी ट्रान्झॅक्शन आहेत आणि इव्हेंट्स आहेत। ट्रान्झॅक्शन आणि इव्हेंट्स, हे ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, व्यावसायिक व्यवहार जे की पैशाच्या स्वरूपामध्ये मोजले जाऊ शकतात, आणि इव्हेंट्स या सुद्धा कशा आहेत, अशा इव्हेंट ज्या की मनी म्हणजे पैशाच्या स्वरूपामध्ये आपण त्याची नोंद ठेवू शकतो। उदाहरणार्थ क्लोजिंग स्टॉक ₹1000 किंवा ओपनिंग स्टॉक ₹5000 अशा पद्धतीच्या ह्या इव्हेंट्स असू शकतात। आणि ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, उदाहरणार्थ इलेक्ट्रिसिटी बिल पेड, तर हे ट्रान्झॅक्शन आहे। सो दॅट आर ॲट लिस्ट इन पार्ट ऑफ अ फायनान्शियल कॅरेक्टर। म्हणजे याचं जे स्वरूप आहे हे कसं आहे, वित्तीय असं स्वरूप आहे। आणि काय केलं जातं, याचं इंटरप्रिटेशन केलं जातं, इंटरप्रेटिंग द रिझल्ट्स, म्हणजे त्याच्या माध्यमातून व्यवसायाची फायनान्शियल प्रोग्रेस पाहिली जाते। तर त्याला काय म्हटलं जातं, ऑप्शन्स आपल्याकडे 4 ऑप्शन्स आहेत। नंबर 1 आहे जर्नल एंट्री, दुसरा आहे लेजर, तिसरा आहे अकाउंटिंग आणि चौथा आहे नन ऑफ द अबव। तर याला काय म्हणतो आपण, तर याला म्हणतो आपण काय, याला म्हणतो आपण अकाउंटिंग। म्हणजे ही डेफिनेशन कशाची आहे, तर ही डेफिनेशन आहे अकाउंटिंगची। सो अकाउंटिंग इट इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग, क्लासिफाइंग अँड समरायझिंग, हे महत्त्वाचे कीवर्ड्स अकाउंटिंगच्या संदर्भात लक्षात घ्यायचे आहे। मग अशा पद्धतीने जे काही बिझनेस ट्रान्झॅक्शन होणार आहे ते बिझनेस ट्रान्झॅक्शन एका विशिष्ट पुस्तकामध्ये म्हणजे जर्नलमध्ये आपण ती नोंदवल्यानंतर त्याची आपण काय करतो, जर्नल एंट्री करतो। ठीक आहे। तर लेजर म्हणजे काय, तर लेजर म्हणजे आपल्याला ज्याला खतावणी असं म्हणतात। उदाहरणार्थ एखादं ट्रान्झॅक्शन या ठिकाणी आपण घेतलेलं आहे, कॅश पेड। ओके, कॅश पेड कशासाठी, तर सॅलरीसाठी। ओके, कॅश पेड फॉर सॅलरी, म्हणजे हे ट्रान्झॅक्शन जे झालेलं आहे कॅश पेड फॉर सॅलरी ₹1000, हे काय झाले मित्रांनो, तर हे आहे बिझनेस ट्रान्झॅक्शन। मग या बिझनेस ट्रान्झॅक्शनचं आपल्याला काय करावं लागतं, हे बिझनेस ट्रान्झॅक्शन लिहून ठेवणं। ते लिहून ठेवल्यानंतर ते मनी मध्ये मेजर केलेलं आहे आपण, आणि नंतर काय करायचं, त्याचं क्लासिफिकेशन करायचं आहे, त्याचं आपल्याला नोंद करायची आहे। 2 इफेक्ट कोणते होतील ते बघायचे आहे। या ट्रान्झॅक्शन मध्ये 2 इफेक्ट कोणत्या अकाउंटला होणार, तर एक कॅशला होणार आणि दुसरा कशाला होणार, तर या ठिकाणी दुसरा सॅलरीवर होणार। कारण सॅलरी हे या ठिकाणी काय आहे, एक एक्सपेन्स आहे आपला, म्हणजे सॅलरी अकाउंट आपण डेबिट या ठिकाणी लिहितो, सॅलरी अकाउंट डेबिट। ओके, मग सॅलरी अकाउंट डेबिट का लिहिलं, कारण सॅलरी अकाउंट हे या ठिकाणी नॉमिनल अकाउंट आहे जे की खर्चाशी संबंधित आहे। सो ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस डेबिट करा असं आपल्याला
अकाउंटचा नियम सांगतो, नॉमिनल अकाउंटचा, म्हणून सॅलरी अकाउंट डेबिट झालं. आणि काय गेलं आपली या ठिकाणी, कॅश गेली, म्हणून टू कॅश आपण या ठिकाणी काय करतोय, क्रेडिट करतो. आणि अशा पद्धतीने काय करणार आहे आपण, प्रत्येक जसं जेवढे काही सॅलरीच्या संदर्भात ट्रान्झॅक्शन असतील तर त्याचं सेपरेट अकाउंट तयार करणार आहे आपण, ज्याचं नाव काय असेल, सॅलरी अकाउंट असेल. ओके, याचं नाव असेल सॅलरी अकाउंट. आणि अकाउंटचा जो फॉर्म आहे तो कसा असेल, टी फॉर्म असेल. डाव्या साईडला आपण डेबिट म्हणणार, उजव्या साईडला क्रेडिट म्हणणार. सेम त्या पद्धतीने कॅश अकाउंट आपण तयार करणार. आणि अशा पद्धतीने हे जे काही करतोय आपण, हे काय करतोय, याला म्हणतात पोस्टिंग, याला काय म्हणतात, पोस्टिंग. आणि अशा पद्धतीने आपले काय होणार, लेजर्स या ठिकाणी तयार होणार आहे. ओके, तर या प्रश्नाचं उत्तर इथं काय झालंय, इथे या प्रश्नाचं उत्तर आहे अकाउंटिंग. इथे याचं उत्तर काय आहे, अकाउंटिंग असं आहे. पुढचा प्रश्न बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज ऑब्लिक नॉट अ बिझनेस ट्रान्झॅक्शन. खाली आपल्याला 4 या ठिकाणी ट्रान्झॅक्शन दिलेली आहेत आणि या 4 पैकी कोणतं बिझनेस ट्रान्झॅक्शन नाहीये. मग आता बिझनेस ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, तर बिझनेस ट्रान्झॅक्शन म्हणजे असं ट्रान्झॅक्शन जे की कशाशी संबंधित आहे, व्यवसायाशी संबंधित आहे. ओके, व्यवसायाशी संबंधित असलेले ट्रान्झॅक्शन या ठिकाणी बिझनेस ट्रान्झॅक्शन म्हणून ओळखले जातात. मग पहिले ट्रान्झॅक्शन काय आहे, ब्रॉड फर्निचर ऑफ ₹10,000 फॉर बिझनेस. कशासाठी, बिझनेससाठी. म्हणजे व्यवसायाला त्याचा उपयोग होणार आहे का फर्निचरचा. फर्निचर खरेदी केला आपण 10,000 रुपयाचं तर होणार आहे. फर्निचर ही काय या ठिकाणी आपली फिक्स्ड ॲसेट आहे. ओके, म्हणजे हे बिझनेस ट्रान्झॅक्शन आहे. ओके, यस. दुसरं ट्रान्झॅक्शन बघा, पेड फॉर सॅलरीज ऑफ एम्प्लॉईज 5,000. मग एम्प्लॉईज कुठे काम करतात, एम्प्लॉईज हे सुद्धा बिझनेसमध्ये काम करतात. आणि एम्प्लॉईंनी काम केल्याबद्दल, जॉब केल्याबद्दल त्यांना काय देतोय आपण, सॅलरी देतोय. ओके, सॅलरी देतोय म्हणजे हे बिझनेस ट्रान्झॅक्शन आहे का, तर यस, हे बिझनेस ट्रान्झॅक्शन आहे. त्याच्यानंतर तिसरं जे आहे, पेड सन्स फी. कोणाची फी पेड केली आहे, इथे सन्स फी म्हणजे मुलाची. कोणाच्या मुलाची फी, तर जो कोणी ओनर ऑफ द बिझनेस असेल त्या ओनर ऑफ द बिझनेसने आपल्या त्या ओनर ऑफ द बिझनेस, जो कोणी असणार आहे ओनर ऑफ द बिझनेस, त्याने म्हणजे व्यवसायाच्या मालकाने आपल्या मुलाची ट्युशन फीज त्या ठिकाणी पेड केलेली आहे फ्रॉम हर पर्सनल बँक अकाउंट. म्हणजे या ठिकाणी बिझनेस ओनर कोण आहे, एक लेडी आहे. मग तिने काय केलेली आहे, तर पर्सनल बँक 20,000 रुपये या ठिकाणी भरलेले आहे मुलाची फी म्हणून. मग मुलाची फी भरणं हे बिझनेसशी रिलेटेड आहे का, तर नाही. कारण काय, कारण हे ट्रान्झॅक्शन कशा स्वरूपाचं आहे, पर्सनल स्वरूपाचं आहे. ओके, पर्सनल स्वरूपाचे आहे. आणि पर्सनल किंवा व्यक्तिगत स्वरूपाचे जे काही ट्रान्झॅक्शन असतील ते आपण हिशेबाच्या पुस्तकात लिहित नाही, कारण ते बिझनेस ट्रान्झॅक्शन म्हणून समजले जात नाही. म्हणजेच या ठिकाणी हे 3 नंबरचं जे आहे हे बिझनेस ट्रान्झॅक्शन या ठिकाणी नाहीये. त्याच्यानंतर तर हे अशा पद्धतीने हे 3 ऑप्शन आपण लक्षात घ्यायचे आहेत. म्हणजेच नंबर सी हे याचं काय आहे, आन्सर आहे. बाकीचे सगळे वरचे 2 आहेत ते बिझनेस ट्रान्झॅक्शन आहेत. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न या ठिकाणी आहे, विच इज द लास्ट स्टेप ऑफ अकाउंटिंग ॲज अ प्रोसेस ऑफ इन्फॉर्मेशन. मग अकाउंटिंगची जी काही महत्वाची प्रोसिजर आहे किंवा ज्या स्टेप्स अकाउंटिंग मध्ये फॉलो केले जातात, ज्या काही स्टेजेस आहेत, तर त्या 1 बाय 1 आपण या ठिकाणी ऑलरेडी डिस्कस केलेली आहेत. जसं की सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आयडेंटिफाय करावं लागतं की ते बिझनेस ट्रान्झॅक्शन आहे किंवा नाही. म्हणजे आयडेंटिफिकेशन हे काय असतं, आपली पहिली स्टेप असते. ओके, ते आयडेंटिफाय झाल्यानंतर आपल्याला ते काय करावं लागतं, ते आयडेंटिफाय झाल्यानंतर ते मॉनिटरी टर्म्स मध्ये मेजरमेंट आपल्याला करावं लागतं. आणि ते मॉनिटरी टर्म मध्ये मेजर जर आपण करू शकत असो तर ते आपण काय करतो, रेकॉर्ड करतो. म्हणजे आयडेंटिफाय करणे, मेजर करणे, रेकॉर्ड करणे या महत्वाच्या पहिल्या काही स्टेजेस असतात. ओके, आणि त्याच्या माध्यमातून मग आपण पुढे काय करतो, तर त्याचं जर्नल, त्या ठिकाणी जर्नलमध्ये त्याची नोंद घेतो. जर्नलमध्ये नोंद घेतल्यानंतर ते आपलं लेजरमध्ये त्या ठिकाणी जाणार आहे. त्याच्यानंतर आपण ट्रायल बॅलन्स तयार करणार आहोत आणि त्याच्यानंतर फायनान्शियल स्टेटमेंट तयार करणार आहोत. अशा पद्धतीनं हा क्रम असतो. सो पहिलं लास्ट स्टेप विचारली आपल्याला, लास्ट स्टेप रेकॉर्डिंग ऑफ डेटा इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. बुक्स ऑफ अकाउंटिंग मध्ये काय करायचं, आपल्याला डेटा रेकॉर्ड करायचा आहे. ही लास्ट स्टेप आहे का, तर लास्ट स्टेप नाही. ही नंतरची ही कोणती स्टेप आहे, ही सर्वसाधारणपणे पहिली स्टेप असल्याचं आपल्याला माहिती आहे. दुसरा आहे प्रिपरेशन ऑफ समरीज इन द फॉर्म ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट्स. फायनान्शियल स्टेटमेंट्सच्या मध्ये आपल्याला काय करायचं आहे, समरी तयार करायची आहे. म्हणजे तुम्ही काय करणार, या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंट तयार करणार,
तुम्ही या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस तयार करणार आणि यासोबतच तुम्ही काय करणार आहे, बॅलन्स शीट तयार करणार आहात. तर फायनान्शियल स्टेटमेंट तयार करणं म्हणजे ही काय झाली, त्याची समरी झाली. याच्या माध्यमातून आपल्याला व्यवसायाला नफा होतोय किंवा तोटा होतोय किंवा एखाद्या विशिष्ट दिवशीची व्यवसायाची आर्थिक स्थिती कशी आहे हे पाहिलं जातं. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल की ही लास्ट स्टेप आहे का, तर असू शकते. परंतु पुढे अजून 2 ऑप्शन बघूयात आपण. सी आहे कम्युनिकेशन ऑफ इन्फॉर्मेशन. कम्युनिकेशन म्हणजे काय, तर माहिती या ठिकाणी द्यायची आहे. कम्युनिकेशन ऑफ इन्फॉर्मेशन, माहितीचं संदेशवहन करायचं आहे. मग हे संदेशवहन कोणासाठी, तर ज्या लोकांना, जे लोक याच्याशी संबंधित आहे, ज्याला आपण स्टेक होल्डर्स असं म्हणतो. काही युजर्स, स्टेक होल्डर्स किंवा युजर्स, काही युजर्स हे इंटरनल असतात. उदाहरणार्थ ओनर ऑफ द बिझनेस हे इंटरनल आहे किंवा शेअर होल्डर्स आहेत, मॅनेजमेंट आहे. आणि काही एक्सटर्नल असतात. एक्सटर्नल मध्ये जे कोणी इन्व्हेस्टर असणार आहेत ते असणार, जसं की बँका असतील, फायनान्शियल कंपनीज असतील, गव्हर्नमेंट असेल, सप्लायर असेल, कंझ्युमर असेल, हे सगळे एक्सटर्नल युजर्स आहेत. मग एखाद्या व्यवसायाची विशिष्ट आर्थिक स्थिती कशी आहे, त्याची फायनान्शियल स्टेटमेंट कशी आहे, हे कोण सांगतं आपल्याला, तर हे ते फायनान्शियल स्टेटमेंटच सांगतात. म्हणजे ट्रेडिंग, पीएल आणि बॅलन्स शीट, म्हणजे हे काय करतात, कम्युनिकेशन ऑफ इन्फॉर्मेशनचं काम करतात. ओके. आणि डी काय आहे, अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन ऑफ इन्फॉर्मेशन. माहितीचं त्या ठिकाणी काय केलं जातं, अनालिसिस केलं जातं. आणि इंटरप्रिटेशन म्हणजे विश्लेषण करणे आणि त्याचं काय करायचं आहे, इंटरप्रिटेशन करायचं आहे. मागच्या वर्षी या वर्षीची तुलना करायची आहे आणि त्या माध्यमातून धोरणात्मक निर्णय त्या ठिकाणी घ्यावे लागतात. मग लास्ट स्टेप कोणती आहे, तर लक्षात घ्यायचं या ठिकाणी जी लास्ट स्टेप आहे ती आहे कम्युनिकेशन ऑफ इन्फॉर्मेशनची. ओके. कारण प्रिपरेशन ऑफ समरीज इन द फॉर्म ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट ही स्टेप झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी काय करावं लागते, अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन ऑफ इन्फॉर्मेशन करावं लागतं. आणि शेवटची स्टेप कोणती असते, कम्युनिकेशन ऑफ इन्फॉर्मेशनची ही स्टेप असते. म्हणून या ठिकाणी राईट आन्सर काय आहे, ऑप्शन नंबर सी हे राईट आन्सर आहे, लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघा. द ऑब्जेक्टिव्ह ऑफ अकाउंटिंग आर ॲज फॉलोज एक्सेप्ट. एक्सेप्ट म्हणजे काय, एक्सेप्ट म्हणजे खालीलपैकी हे काय आहेत, अकाउंटिंगचे ऑब्जेक्टिव्ह आहेत, कशाला वगळता. ओके. म्हणजे या चार पैकी एक ऑप्शन या ठिकाणी अकाउंटिंगचा ऑब्जेक्टिव्ह नाही येतो, आयडेंटिफाय करायचा असा प्रश्न विचारलेला आहे. नंबर 1 ऑब्जेक्टिव्ह ऑफ अकाउंटिंग मध्ये काय आहे, सिस्टमॅटिक रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन. ट्रान्झॅक्शन जे आहे आपलं बिझनेस ट्रान्झॅक्शन, याचा आपण काय करतो, एका विशिष्ट पद्धतीने ते रेकॉर्ड करतो. मग हे एका विशिष्ट पद्धतीने रेकॉर्ड करून ठेवणं हे काय आहे, ऑब्जेक्टिव्ह ऑफ अकाउंटिंग आहे. येस. नंबर 2 असर्टनमेंट ऑफ द फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस. फायनान्शियल पोझिशन म्हणजे काय, तर एखाद्या विशिष्ट दिवशी व्यवसायाची आर्थिक स्थिती कशी आहे. ओके. व्यवसायाला कोणाकडून किती घेणं आहे, व्यवसायाला कोणाची किती देणं आहे, एकंदरीतच कंपनीचं नेटवर्थ वगैरे किती आहे, हे आपल्याला याच्या माध्यमातून पाहता येतं. म्हणजे हे सुद्धा काय आहे, ऑब्जेक्टिव्ह ऑफ अकाउंटिंग आहे. तिसरा ऑप्शन बघा, ऑप्शन नंबर 3 आहे प्रोव्हाइडिंग इन्फॉर्मेशन टू द युजर्स फॉर रॅशनल डिसिजन मेकिंग. आता हे जे युजर्स असणार आहेत आपले, हे कोण असणार, तर आपले इंटरनल आणि एक्सटर्नल हे असे युजर्स आहे. आणि प्रोव्हाइडिंग इन्फॉर्मेशन यांना काय करायची आहे, माहिती प्रदान करायची आहे, ज्या माहितीच्या माध्यमातून ते काय करू शकतील, रॅशनल डिसिजन मेकिंग म्हणजे योग्य तो आणि सारासार विचार करून निर्णय घेऊ शकतील. कशाच्या संदर्भात निर्णय घेऊ शकतील, तर जे काही आपल्याला या ठिकाणी व्यवसाय आहे त्याच्यामध्ये गुंतवणूक करायची किंवा नाही करायची, अशा संदर्भात ते निर्णय घेऊ शकतात. ओके. आणि नन ऑफ द अबाव म्हणजे ऑब्जेक्टिव्ह कोणते आहेत, हे तीनही या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह आहेत. म्हणून याचं आन्सर काय होईल, एक्सेप्ट नन ऑफ द अबाव, म्हणजेच याच्यापैकी एकही नाही. याचाच अर्थ काय होतो, तर हे तीनही ऑब्जेक्टिव्ह आहेत, हे तीनही काय आहेत, ऑब्जेक्टिव्ह आहेत. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ सब फील्ड ऑफ अकाउंटिंग. अकाउंटिंगची खालीलपैकी कोणती सब फील्ड नाहीये किंवा शाखा नाहीये. ओके. किंवा ब्रांचेस नाहीये. तर अकाउंटिंगच्या बऱ्याचशा ब्रांचेस आहेत. अकाउंटिंगच्या ब्रांचेस मध्ये आपल्याला काय सांगता येईल, तर मॅनेजमेंट अकाउंटिंग ही अकाउंटिंगची ब्रांच आहे. कारण जे मॅनेजमेंट आहे त्या मॅनेजमेंटला डिसिजन मेकिंग करण्यासाठी एक इनपुट्स हे मॅनेजमेंट अकाउंटिंग त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतं. दुसरं काय आहे, कॉस्ट अकाउंटिंग. एखाद्या विशिष्ट प्रोडक्टची किंवा सर्व्हिसची ही कॉस्ट किती असावी, त्याचं मॅनेजमेंट कसं करावं, कॉस्ट रिडक्शन, कॉस्ट कंट्रोल, हे जे आहे ते कॉस्ट रिपोर्टच्या माध्यमातून तयार केलं जातं. कॉस्ट शीट, लेबर कॉस्ट, मटेरियल कॉस्टिंग, या सगळ्या गोष्टी कॉस्ट अकाउंटिंग मध्ये येतात.
आणि तिसरं काय आहे, सी आहे बुक किपिंग. बुक किपिंग म्हणजे काय, तर इट इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन इन द बुक्स, जे की सिस्टमॅटिकली असणार आहे. आणि डी काय आहे, फायनान्शियल अकाउंटिंग आहे, ज्या माध्यमातून आपल्याला व्यवसायाची काय मिळते, तर व्यवसायाची जी काही आर्थिक स्थिती आहे ती फायनान्शियल अकाउंटिंगच्या माध्यमातून कळतं. तर मॅनेजमेंट अकाउंटिंग ही एक ब्रांच आहे, कॉस्ट अकाउंटिंग आहे आणि फायनान्शियल अकाउंटिंग आहे. मात्र बुक किपिंग ही अकाउंटिंगची सेपरेट ब्रांच त्या ठिकाणी मांडली जात नाही. ओके, बुक किपिंग इट इज अ पार्ट ऑफ त्या ठिकाणी काय आहे, अकाउंटिंग आहे. बुक किपिंग जिथं संपतं तिथं काय सुरू होतं, अकाउंटिंग सुरू होतं. नेक्स्ट क्वेश्चन बघा, बुक किपिंग इज मेनली कन्सर्न विथ, म्हणजे बुक किपिंगचा संबंध हा खालीलपैकी कशाशी आहे. मेनली कन्सर्न, महत्वाचा कन्सर्न जो आहे बुक किपिंगचा तो आपल्याला विचारलेला आहे. ऑप्शन नंबर 1 बघा, रेकॉर्डिंग ऑफ फायनान्शियल डेटा. बुक किपिंग मध्ये फायनान्शियल डेटा, कोणता डेटा, फायनान्शियल, जो की व्यवसायाच्या आर्थिक घडामोडीशी संबंधित आहे. म्हणजेच नॉन फायनान्शियल डेटा असेल तर तो रेकॉर्ड केला जात नाही. सो रेकॉर्डिंग ऑफ फायनान्शियल डेटा हे बुक किपिंगशी रिलेटेड आहे. ओके, दुसरं काय आहे, डिझायनिंग द सिस्टीम इन रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग अँड समरायझिंग द रेकॉर्डेड डेटा. जो रेकॉर्डेड डेटा आहे त्या रेकॉर्डेड डेटाचं काय करायचं, आपल्याला सिस्टमॅटिकली डिझाईन करायचं आहे, रेकॉर्ड करून तो क्लासिफाय करायचा आहे आणि समराईज करायचा आहे. मात्र बुक किपिंग याच्याशी कन्सर्न करत नाही. तर हे कशाचं काम आहे, तर हे अकाउंटिंगचं काम आहे. ही गोष्ट लक्षात घ्यायची आपल्याला इथे, हे आहे अकाउंटिंग. आणि तिसरं काय आहे, इंटरप्रिटिंग द डेटा फॉर इंटरनल अँड एक्सटर्नल युजर्स. हे सुद्धा कशाचं, कोणाचं काम आहे, अकाउंटिंगचं काम आहे. म्हणजे ऑल ऑफ द अबव या ठिकाणी आन्सर होतंय का आपलं, तर ऑल ऑफ द अबव नसून ते फक्त काय होणार, नंबर ए, रेकॉर्डिंग ऑफ फायनान्शियल डेटा हे त्याचा आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, फायनान्शियल स्टेटमेंट्स आर पार्ट ऑफ. फायनान्शियल स्टेटमेंट जी आहे आपली वित्तीय विवरणपत्रे ही कशाचा पार्ट आहेत, अकाउंटिंगचा पार्ट आहे, बुक किपिंगचा आहे, मॅनेजमेंट अकाउंटिंगचा आहे की ऑल ऑफ द अबाउचा आहे. तर फायनान्शियल स्टेटमेंट हा कशाचा पार्ट आहे, तर फायनान्शियल स्टेटमेंट हा आहे आपला कशाचा पार्ट, अकाउंटिंगचा पार्ट. कारण अकाउंटिंगच्याच माध्यमातून जो काही फायनान्शियल डेटा रेकॉर्ड करून ठेवलेला असतो तो रेकॉर्ड करून त्याचा काय केलं जातं, क्लासिफाय केलं जातं, समराईज केलं जातं आणि त्या माध्यमातून फायनान्शियल स्टेटमेंट तयार केली जातात. म्हणजे उदाहरणार्थ ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट, यासोबतच नोट्स टू अकाउंट असेल, कॅश फ्लो स्टेटमेंट असेल, या सगळ्या गोष्टींचा समावेश फायनान्शियल स्टेटमेंट मध्ये होतो. तर बुक किपिंग हे त्याचं उत्तर नाही आणि मॅनेजमेंट अकाउंटिंग सुद्धा नाहीये. त्याच्यानंतर बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस इज असर्टेन ऑन द बेसिस ऑफ. फायनान्शियल पोझिशन म्हणजे काय, तर एखाद्या विशिष्ट दिवशीची एखाद्या व्यवसायाची आर्थिक परिस्थिती आहे ती ऑफ द बिझनेस इज असर्टेन ऑन द बेसिस ऑफ. तर कशाच्या आधारावर हे बेसिस असर्टेन केलं जातं, नंबर 1, रेकॉर्ड्स प्रिपेअर्ड अंडर बुक किपिंग प्रोसेस, रेकॉर्ड प्रिपेअर्स अंडर द बुक किपिंग प्रोसेस, नंबर बी ट्रायल बॅलन्स, नंबर सी बॅलन्स शीट आणि ऑल ऑफ द अबव. तर एखाद्या व्यवसायाची जी काही फायनान्शियल पोझिशन आहे, वित्तीय परिस्थिती आहे, तर ती आपल्याला या ठिकाणी बॅलन्स शीटच्या माध्यमातून काय होते, आयडेंटिफाय होते किंवा असर्टेन केली जाते फायनान्शियल पोझिशन. पहिलं काय, रेकॉर्ड्स प्रिपेअर्ड अंडर बुक किपिंग प्रोसेस, रेकॉर्ड्स प्रिपेअर्ड अंडर बुक किपिंग प्रोसेस या माध्यमातून फायनान्शियल पोझिशन कशी आहे ते माहिती पडते का, तर नाही. त्याच्यातून फक्त हे माहिती पडतं की कोणकोणते ट्रान्झॅक्शन झालेत, किती ट्रान्झॅक्शन झाले, कोणत्या दिवसाला झालेत. ट्रायल बॅलन्स काय आहे, तर ट्रायल बॅलन्स इट इज अ लिस्ट ऑफ डेबिट अँड क्रेडिट बॅलन्सेस. म्हणजे जे काही आपण लेजर तयार करणार आहोत ते लेजरची जी काही फायनल शिल्लक जी काही असणार त्याच्या माध्यमातून आपण ट्रायल बॅलन्स तयार करणार आहोत. सो दॅट्स वाय बॅलन्स शीट इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, फायनान्शियल स्टेटमेंट्स डू नॉट कन्सिडर. फायनान्शियल स्टेटमेंट डू नॉट कन्सिडर, तर वित्तीय विवरणपत्रामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही, डू नॉट म्हटलेला आहे. ओके, कशाचा समावेश होत नाही फायनान्शियल स्टेटमेंट मध्ये, नंबर ए, स्टेटमेंट एक्सप्रेस इन मॉनिटरी टर्म्स, ॲसेट्स एक्सप्रेस्ड इन मॉनिटरी टर्म. ज्या काही ॲसेट्स आहेत ह्या ॲसेट कशाच्या स्वरूपामध्ये लिहिल्या जातात, तर त्या पैशाच्या स्वरूपात लिहिल्या जातात. उदाहरणार्थ फर्निचर 10,000 रुपये, बिल्डिंग 1 लाख रुपये, अशा पद्धतीने. लायबिलिटीज एक्सप्रेस इन मॉनिटरी टर्म्स, म्हणजे लायबिलिटी सुद्धा ह्या कोणत्या टर्म मध्ये एक्सप्रेस केल्या जातात, मॉनिटरी टर्म्स, म्हणजे मौद्रिक स्वरूपामध्ये त्या नोंदवले जातात. लायबिलिटीज उदाहरणार्थ काही क्रेडिटर्स असतील, बिल्स पेएबल असतील, ओके, कॅपिटल असेल, अशा पद्धतीने. नंबर सी,
ऍसेट्स अँड लायबिलिटीज आर एक्सप्रेस इन नॉन मॉनिटरी टर्म्स. ऍसेट्स आणि लायबिलिटी या अमौद्रिक स्वरूपामध्ये लिहिल्या जातात का? उदाहरणार्थ वस्तू विनिमय पद्धतीमध्ये लिहिल्या जातात का, किंवा क्वांटिटी मध्ये लिहिल्या जातात का? तर नाही. ओके, म्हणून याचं उत्तर काय आहे? नंबर सी. डू नॉट कन्सिडर असा प्रश्न विचारल्यामुळे ऑप्शन नंबर सी हे आपलं करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट? खालीलपैकी कोणतं विधान हे काय आहे? करेक्ट आहे. म्हणजे करेक्ट आन्सर या ठिकाणी आपल्याला आयडेंटिफाय करायचंय. आपल्याला दिलेलं आहे बघा पहिलं स्टेटमेंट, मॅनेजमेंट अकाउंटिंग कव्हर्स. मॅनेजमेंट अकाउंटिंग कव्हर्स म्हणजे मॅनेजमेंट अकाउंटिंग इट इज अ branch of or subfields of accounting. Management accounting covered the preparation and interpretation of financial statements and communication to the users of accounts. ओके, तर हे विधान खरं आहे का? दुसरं विधान बघा, फायनान्शियल अकाउंटिंग इज कन्सर्न विथ इंटरनल रिपोर्टिंग. कोणती रिपोर्टिंग? इंटरनल रिपोर्टिंग टू द मॅनेजर्स ऑफ अ बिझनेस युनिट. हे करेक्ट आहे का? तिसरं बघा, बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट ऑफ द फायनान्शियल पोझिशन ऑफ अन एंटरप्राइज ॲट अ गिव्हन डेट. एका विशिष्ट दिवसाचं काय आहे? बॅलन्स शीट फायनान्शियल पोझिशन त्या ठिकाणी इंडिकेट करते. आणि चौथा आहे ऑल ऑफ द अबव. सगळी विधानं बरोबर आहेत का? तर यामध्ये कोणते विधान बरोबर आहे? पहिलं बघा, मॅनेजमेंट अकाउंटिंग कव्हर द प्रिपरेशन अँड इंटरप्रिटेशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. फायनान्शियल स्टेटमेंट जे आहेत ते फायनान्शियल स्टेटमेंट प्रिपेअर करणं आणि त्याचं इंटरप्रिटेशन करणं हे मॅनेजमेंट अकाउंटिंगचं काम नाहीये. तर ते कोणाचं काम आहे? तर ते काम आहे फायनान्शियल अकाउंटिंगचं. ओके, त्याच्यामुळे हे स्टेटमेंट या ठिकाणी काय ठरतं? इनकरेक्ट ठरतं. दुसरं विधान बघा, फायनान्शियल अकाउंटिंग इज कन्सर्न विथ इंटरनल रिपोर्टिंग. इंटरनल रिपोर्टिंग टू द मॅनेजर्स. मॅनेजर्सला रिपोर्ट करण्याचं जे काम आहे ते फायनान्शियल अकाउंटिंग करतं का? ओके, तर नाही. हे कोणाचं काम आहे? हे आहे मॅनेजमेंट अकाउंटिंगचं. ओके, हे मॅनेजमेंट अकाउंटिंगचं काम आहे. त्याच्यामुळे हे उदाहरण या ठिकाणी काय ठरतंय? इनकरेक्ट ठरतंय. मात्र तिसरं विधान जे आहे, आपली जी बॅलन्स शीट आहे, ताळेबंद पत्रक जे आहे, हे काय आहे? अकाउंट नसून ते एक स्टेटमेंट आहे. सो बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट ऑफ द फायनान्शियल पोझिशन. म्हणजे एखाद्या विशिष्ट व्यवसायाची एखाद्या विशिष्ट दिवशीची, म्हणजे ॲट अ गिव्हन डेट. शब्द महत्वाचे या ठिकाणी, ॲट अ गिव्हन डेट, नॉट फॉर द इयर एंडेड. फॉर द इयर एंडेड साठी नाही बॅलन्स शीट, तर ॲट अ गिव्हन डेट साठी आहे. उदाहरणार्थ 31 मार्च 2023 ही झाली एक दिलेली काय? डेट. म्हणजेच या ठिकाणी मग काय सांगता येईल आपल्याला? विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट? ओनली सी. सी इज करेक्ट. बाकीचे काय आहे? इनकरेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, डॅश डॅश implies that a business unit is separate and distinct from the person who owes or controls it. तर ह्या कन्सेप्ट दिलेल्या आपल्याला, मनी मेजरमेंट, बिझनेस एंटिटी, गोइंग कन्सर्न अँड नन ऑफ द अबव. तर यामध्ये आपल्याला काय प्रश्न विचारला? तर यापैकी कोणती कन्सेप्ट बिझनेस युनिट असं सांगते की बिझनेस युनिट हे काय आहे? सेपरेट आहे, स्वतंत्र आहे. ओके, सेपरेट आहे आणि त्याच्यामध्ये आणि वेगळा आहे. कोणापासून वेगळा आहे? जी व्यवसायाचे मालक आहे किंवा जी व्यवसायाचं कंट्रोल करते. तर कोणती कन्सेप्ट आहे ही? मनी मेजरमेंट आहे, बिझनेस एंटिटी आहे की गोइंग कन्सर्न आहे की यापैकी नाही? तर ही कन्सेप्ट कोणती आहे? बिझनेस एंटिटी ही ती कन्सेप्ट आहे. आणि याच्यामुळेच आपण पूर्वी जे ट्रान्झॅक्शन बघितलं की एका ओनर ऑफ द बिझनेसने काय केलेलं आहे? मुलाची फीस भरलेली आहे. ते पर्सनल स्वरूपाचं ट्रान्झॅक्शन आहे. म्हणून पर्सनल स्वरूपाचं ट्रान्झॅक्शन हे बिझनेस ट्रान्झॅक्शन म्हणून या ठिकाणी नोंदवता येणार नाही. याचं कारणच काय आहे? तर याचं कारण आहे बिझनेस एंटिटी, म्हणजेच व्यवसायाचं स्वतंत्र अस्तित्व ही संकल्पना. मग व्यवसायाचं अस्तित्व कसं आहे? स्वतंत्र आहे. कोणापासून स्वतंत्र आहे? तर व्यवसायाच्या मालकापासून स्वतंत्र आहे. सो ओनर अँड ओनर ऑफ द बिझनेस बोथ आर डिफरंट फ्रॉम इच अदर, असं आपल्याला ही बिझनेस एंटिटी कन्सेप्ट सांगते. आणि मनी मेजरमेंट कन्सेप्ट काय सांगते? तर तुम्ही जे काही वस्तू खरेदी केल्या असतील, सर्व्हिसेस खरेदी केल्या असतील, तर त्या कशाच्या स्वरूपात रेकॉर्ड करायच्या? पैशाच्या स्वरूपामध्ये रेकॉर्ड करायच्या. त्या क्वांटिटीमध्ये रेकॉर्ड नाही करायच्या, त्या नगामध्ये रेकॉर्ड नाही करायच्या, तर त्या केवळ आणि केवळ पैशाच्या स्वरूपात त्या ठिकाणी रेकॉर्ड करायच्या आहे. ओके, आणि गोइंग कन्सर्न कन्सेप्ट काय सांगते? गोइंग कन्सर्न कन्सेप्ट म्हणते की व्यवसायाला काय आहे? निरंतर अस्तित्व आहे. व्यवसायाला काय आहे? या ठिकाणी निरंतर अस्तित्व आहे. म्हणजे गोइंग कन्सर्न कन्सेप्ट असं सांगते की व्यवसाय कसा आहे? तर तो
दीर्घ कालावधीसाठी चालणार आहे, दीर्घ कालावधीसाठी चालणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपण जे काही फर्निचर यावर्षी विकत घेतलं ते फर्निचर आपल्याला लॉंग टर्म साठी काय होणार आहे, उपयोगात येणार आहे, कारण व्यवसाय हा दीर्घ कालावधीसाठी चालणार आहे असं गोइंग कन्सर्न सांगते. बिझनेस एंटिटी कन्सेप्ट सांगते की व्यवसाय वेगळा आणि व्यवसायाचा मालक वेगळा. आणि मनी मेजरमेंट कन्सेप्ट सांगते की सगळे व्यवहार हे कशाच्या स्वरूपात नोंदवले गेले पाहिजे, तर ते पैशाच्या स्वरूपामध्ये नोंदवले गेले पाहिजेत. नेक्स्ट क्वेश्चन बघा. डॅश डॅश कन्सेप्ट इम्प्लाइज दॅट each transaction and event must be expressible in monetary term. ओके, तर प्रश्न काय आहे की खालीलपैकी कोणती कन्सेप्ट असं आपल्याला इंडिकेट करते की इच ट्रान्झॅक्शन, प्रत्येक ट्रान्झॅक्शन जी आहे आणि यासोबत जी काही इव्हेंट आहे, कोणती इव्हेंट, मॉनिटरी नेचरची इव्हेंट, मस्ट बी एक्सप्रेस कशामध्ये, मौद्रिक स्वरूपामध्येच नोंदवली गेली पाहिजे. तर उत्तर काय आहे, ऑप्शन काय आहेत बघून घ्या. मनी मेजरमेंट, कॉस्ट कन्सेप्ट, बिझनेस एंटिटी आणि गोइंग कन्सर्न. तर यापैकी याचा आन्सर काय आहे, मनी मेजरमेंट. मनी मेजरमेंट हे सांगते की आपण ते काय केलं पाहिजे, पैशाच्या स्वरूपात नोंदवलं पाहिजे. कॉस्ट कन्सेप्ट काय सांगते, मनी मेजरमेंट आणि कॉस्ट कन्सेप्ट याच्यामध्ये महत्वाचा फरक काय आहे, तर मनी मेजरमेंट हे पैशाच्याच स्वरूपामध्ये नोंद करा असं म्हणते, पैशाच्याच स्वरूपात नोंद करा असं म्हणते. आणि कॉस्ट कन्सेप्ट म्हणते की तुमच्या खिशातून प्रत्यक्षात किती खर्च तुमच्या खिशातून झाला तेवढेच नोंदवा, बाकीचे नोंदवू नका. ऍक्च्युअल जे काही तुमचे खर्च होणार आहे, ऍक्च्युअल तुमचे जे काही एक्सपेन्सेस झालेले असतील तेच त्या ठिकाणी नोंदवायचे. उदाहरणार्थ काय, उदाहरणार्थ तुम्ही एखादं फर्निचर खरेदी करायला गेला आणि त्यांनी किती रुपये दिला, तुम्ही भाव विचारला तर म्हणतो की 50,000 रुपयाला दिलाय आणि तुम्ही त्याला बार्गेनिंग करताय, बार्गेनिंग करून ते तुम्ही 30,000 रुपयाला विकत घेताय. मग तुमच्या खिशातून किती पैसे गेले, 30,000 रुपये गेले. म्हणून बॅलन्स शीट मध्ये तुम्ही ते कितीला, 50,000 रुपयाला दाखवणार आहेत का, की 50,000 रुपये त्याची मार्केट व्हॅल्यू होती म्हणून मी ते 50,000 रुपये दाखवणार, असं नाही करायचं. तर काय करायचं, तुमच्या खिशातून जेवढे पैसे खर्च झाले असतील ऍक्च्युअल प्रत्यक्षात तेवढेच त्या ठिकाणी नोंदवायचे आहे. ही कन्सेप्ट म्हणजे कोणती कन्सेप्ट आहे, कॉस्ट कन्सेप्ट आहे. बिझनेस एंटिटी कन्सेप्ट ही आपण या ठिकाणी डिस्कस केली. व्यवसाय वेगळा, व्यवसायाचा मालक वेगळा. गोइंग कन्सर्न काय सांगते की व्यवसायाला काय आहे, चिरंतन किंवा दीर्घकालीन अस्तित्व आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. द डॅश डॅश अकाउंटिंग सिस्टीम प्रोव्हाइड्स अ सिस्टीम ऑफ चेक अँड बॅलन्स. चेक अँड बॅलन्स, ओके. चेक्स अँड बॅलन्स जे आहे म्हणजे काय आहे, हे चेक्स अँड बॅलन्स म्हणजे त्याच्यावर नियंत्रण ठेवणं आणि त्याचं संतुलन करणं. ओके, तर कोणती अकाउंटिंग सिस्टीम या ठिकाणी चेक्स अँड बॅलन्स सिस्टीम या ठिकाणी प्रोव्हाइड करतं. सिंगल एंट्री सिस्टीम, फायनान्शियल एंट्री, डबल एंट्री की ट्रिपल एंट्री. तर चेक्स अँड बॅलन्स म्हणजे दोन्ही बाजू त्या ठिकाणी कशा होणार आहे, संतुलित होणार आहे. आणि दोन्ही बाजू केव्हा संतुलित होतील, जेव्हा त्याच्यामध्ये आपण डबल एंट्री सिस्टीमचा वापर करणार आहोत. काहीतरी डेबिट होणार, काहीतरी डेबिट होणार आणि काहीतरी काय होणार, क्रेडिट होणार. ओके, एक कोण असणार, एक कोणीतरी रिसिव्हर असणार, एक कोणीतरी रिसिव्हर असणार आणि एक कोणीतरी कोण असेल, गिव्हर असेल. बरोबर, म्हणजे एक लाभ घेणारा असेल तर दुसरा लाभ देणारा असेल, एक लाभ घेणारा असेल तर दुसरा लाभ देणारा असेल. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या व्यवसाय वस्तू किंवा सेवा विक्रीच्या ट्रान्झॅक्शन मध्ये एखादा व्यक्ती सेलर असेल तर दुसरा बायर असेल. म्हणजेच त्या ठिकाणी ही सिस्टीम कोणती आहे, चेक्स अँड बॅलन्स आहे त्याच्यामध्ये. ओके, आणि दोन्हीही बाजू या ठिकाणी किती कशा आहेत, समसमान रकमा आणि ते काय होतील, संतुलित होतील. उदाहरणार्थ डेबिट 10,000 रुपये झालं असेल तर क्रेडिटला सुद्धा आपल्याला किती अमाऊंट दाखवावी लागेल, 10,000 रुपयेच त्या ठिकाणी दाखवावी लागेल. हे काय असणार आहे, तर हे चेक्स अँड बॅलन्स त्या ठिकाणी असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. विच ऑफ द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स इंडिकेट दॅट कॅश इज रिसिव्ड बाय द बिझनेस फ्रॉम द प्रोप्रायटर, इट रिझल्ट्स इन द इमिजिएट रिसिप्ट ऑफ कॅश. तर प्रश्न असा विचारलेला आहे, विच ऑफ द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन म्हणजे खाली हे 4 ट्रान्झॅक्शन दिलेले आपल्याला, व्यावसायिक व्यवहार दिलेले आहेत. मग यापैकी कोणतं ट्रान्झॅक्शन असं इंडिकेट करतं की कॅश इज रिसिव्ड बाय द बिझनेस, म्हणजे व्यवसायामध्ये कॅश आली आहे, व्यवसायाला कॅश मिळाली आहे. कोणाकडून मिळाली, फ्रॉम द प्रोप्रायटर. प्रोप्रायटर म्हणजे काय, व्यवसायाचा मालक जो कोणी आहे, व्यवसाय सुरू करणारा तो, त्याच्याकडून कोणाला कॅश मिळाली, व्यवसायाला. हे कसं काय, कारण प्रोप्रायटर वेगळा आणि बिझनेस वेगळा. बिझनेसला स्वतःचं काय आहे, स्वतंत्र अस्तित्व आहे. उदाहरणार्थ जिओ आहे, मग जिओ कंपनी वेगळी आणि त्याचे जे अंबानी साहेब आहेत ते
वैयक्तिकरित्या वेगळे, अशा पद्धतीने बिझनेस वेगळा, प्रोप्रायटर वेगळा. मग प्रोप्रायटरनं काय आणली, व्यवसायात कॅश आणलेली आहे. इट रिझल्ट्स इन द इमिजिएट रिसिप्ट्स ऑफ कॅश. मग खालीलपैकी कोणत्या व्यवहारामध्ये कॅश आली, व्यवसायाच्या मालकाद्वारे कॅश आली, असं खालीलपैकी कोणत्या ट्रान्झॅक्शनच्या बाबतीत आपण म्हणू शकतो. पहिलं ट्रान्झॅक्शन बघा, सागर कमेन्स्ड बिझनेस विथ कॅश ₹1 लाख. दुसरा आहे ब्रॉड गुड्स फॉर कॅश ₹2000. तिसरा आहे सॅलरी पेड टू चंदर ₹100. आणि चौथा आहे सोल्ड गुड्स फॉर कॅश ₹1000. तर आता आपण या ठिकाणी बघूयात. सोल्ड गुड्स फॉर कॅश ₹1000. सोल्ड गुड्स फॉर कॅश म्हणजेच काय, मालाची विक्री केली ऑन कॅश बेसिस आणि ₹1000 मिळाले, तर कॅश आली का व्यवसायात? यस, कॅश आली. मात्र व्यवसायाच्या मालकाकडून ती आली आहे का? तर नाही, थर्ड पर्सन कडून आली. कारण व्यवसायाच्या मालकाला विकणार आहे का आपण ते? तर नाही, दुसऱ्याला या ठिकाणी विकणार आहोत. या पॉइंट ऑफ व्ह्यू लक्षात घ्यायचं आहे. तर कॅश आली, कॅश व्यवसायामध्ये जरी आली असली तरी ती प्रोप्रायटर कडून आली का? तर नाही, हे उत्तर या ठिकाणी होत नाही. सॅलरी पेड टू चंदर ₹100. चंदरला सॅलरी पेड केली. सॅलरी पेड केली म्हणजे कॅश व्यवसायातून गेली, सॅलरीसाठी गेली. कॅश आली का? तर नाही आली. बी आहे ब्रॉड गुड्स फॉर कॅश ₹2000. वस्तूची खरेदी केली म्हणजे वस्तू येणार आणि कॅश जाणार, म्हणजे हे सुद्धा या ठिकाणी नाहीये. मात्र पहिलं बघा, सागर कमेन्स्ड बिझनेस विथ कॅश ₹1 लाख. म्हणजे सागरने काय केला, व्यवसाय सुरू केला विथ कॅश ₹1 लाख. ₹1,00,000 कॅश आणली, म्हणजे सागर या ठिकाणी कोण झाला आहे? ओनर ऑफ द बिझनेस झाला, किंवा प्रोप्रायटर या ठिकाणी सागर आहे. मग सागरने जर व्यवसायामध्ये कॅश आणली तर त्याचं ट्रान्झॅक्शन काय होतं या ठिकाणी? त्याचं ट्रान्झॅक्शन होतं कॅश अकाउंट डेबिट. ओके, कॅश अकाउंट या ठिकाणी काय होणार? डेबिट होणार. म्हणजेच व्यवसायामध्ये कॅश आली आहे, जे येणाऱ्या संपत्तीचं खातं नावे करा असं आपण म्हणतो. डेबिट व्हॉट कम्स इन, म्हणजे कॅश अकाउंट डेबिट किती रुपये या ठिकाणी? ₹1,00,000 हे या ठिकाणी आपल्याला आहेत. ओके, कोणी आणली? तर सागरनं आणली. कशासाठी आणली? कॅपिटल म्हणून आणली. म्हणून आपण तिथं काय लिहिणार? सागरचं नाव लिहिणार आहे का आपण? तर नाही. तर तिथं काय लिहिणार आपण? टू कॅश लिहिणार. टू कॅश या ठिकाणी टू हे काय इंडिकेट करतं? टू म्हणजेच क्रेडिट असं ते इंडिकेट करतं. म्हणजे हे सुद्धा किती रुपये असणार आहे? ₹1,00,000 असणार आहे. म्हणजेच मग या ठिकाणी आपल्याला असं आयडेंटिफाय होतं की सॉरी, इथं काय लिहायचं आपल्याला? टू कॅश नाही, टू कॅपिटल लिहायचं आहे. टू कॅपिटल. ओके, म्हणजेच कॅश कोणी आणली आहे? कॅश कोणी आणली आहे? सागरने आणलेली आहे. सागर हा व्यवसायाचा मालक आहे आणि व्यवसायाच्या मालकाचं नाव आपण याच्यामध्ये लिहित नाही. तर व्यवसायाच्या मालक म्हणजे हा कोणता आहे? पर्सन आहे. सागर हा पर्सनल आहे. सागर हा पर्सन असल्यामुळे त्याला कोणता अकाउंट ऍप्लिकेबल होतं? तर पर्सनल अकाउंट. परंतु सागरच्या जागी इथं कोण येतंय? सागरच्या जागी इथं कॅपिटल येतंय. ओके, सागरच्या जागी कोण येतं? इथं कॅपिटल येतंय. मग सागर हे पर्सनल अकाउंट असल्यामुळे कॅपिटल अकाउंट हे सुद्धा कोणतं अकाउंट आहे? तर कॅपिटल अकाउंट हे सुद्धा पर्सनल अकाउंट आहे. कॅपिटल अकाउंट हे सुद्धा कसं आहे? तर पर्सनल अकाउंट आहे. म्हणून हे जे ट्रान्झॅक्शन आहे त्या ट्रान्झॅक्शनची डेबिट आणि क्रेडिट जर आपण बघितलं, त्याचं आपण या ठिकाणी अनालिसिस जर बघितलं, कॅश अकाउंट डेबिट जनरल एंट्री ज्याला आपण म्हणतो, कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल, कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल, कॅश अकाउंट डेबिट होणार आणि कॅपिटल अकाउंट त्या ठिकाणी क्रेडिट होणार. आणि नरेशन काय होणार? बिंग स्टार्टेड बिझनेस विथ कॅश. याचं नरेशन काय होणार? नरेशन म्हणजे ब्रीफ एक्सप्लेनेशन ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन, आणि त्याची सुरुवात नेहमी कशाने होतं? तर बिंग होते. बिंग स्टार्टेड बिझनेस विथ कॅश असं त्याचं काय असणार? नरेशन असणार. बिंग स्टार्टेड बिझनेस विथ कॅश. ओके, आणि हे आपण कशामध्ये लिहितो? इथं ब्रॅकेटमध्ये लिहितो. हे आपण या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये लिहितो. त्याला काय म्हणतात? नरेशन असं म्हणतात. तर अशा पद्धतीने आपण या प्रश्नाचा आन्सर बघितलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅश इज अ ब्रीफ एक्सप्लेनेशन टू अ जर्नल एंट्री गिवन बिलो द जर्नल एंट्री विद इन ब्रॅकेट्स. तर तेच आपण बघितलं आता. नरेशन, लेजर, क्रेडिट की डेबिट. तर याला काय म्हणायचं? नरेशन असं म्हणायचं. काय म्हणायचं याला? नरेशन. म्हणजे हे जे काही आपण या ठिकाणी ट्रान्झॅक्शन बघितलेलं आहे, कोणतं ट्रान्झॅक्शन आपण बघितलंय? तर बिंग स्टार्टेड बिझनेस विथ कॅश. मग नरेशनची सुरुवात ही नेहमी कशाने होते? तर बिंगने होते. नरेशनची सुरुवात बिंगचा अर्थ काय होतो? केल्याबद्दल. म्हणजे व्यवसाय
व्यवसायामध्ये कॅश आणून व्यवसाय सुरू केल्याबद्दल, हे केल्याबद्दल म्हणजे बिईंग आहे. मराठीमध्ये ते केल्याबद्दल शेवटी येणार, पण इंग्रजीमध्ये ते बिईंग त्या ठिकाणी पहिल्यांदा येणार. म्हणून नेहमी लक्षात घ्यायचं आहे की नरेशनची सुरुवात ही कशाने होते? बिईंगने होते. सो नरेशन इज अ ब्रीफ एक्सप्लेनेशन टू अ जर्नल एंट्री किंवा बिझनेस ट्रान्झॅक्शन गिवन बिलो द जर्नल एंट्री विदिन ब्रॅकेट्स. हे त्याचा आन्सर आहे. नेक्स्ट बघा, नेक्स्ट या ठिकाणी आपले क्वेश्चन संपलेले आहेत. तर नवीन एक बॅच आपण ही या ठिकाणी सुरू केलेली आहे, जी की डेडिकेटेड आहे. महावितरणची जी परीक्षा आहे ज्युनियर असिस्टंट अकाउंट या पदासाठीची ही बॅच आहे, जे की ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आहे. यासोबतच येणारी जी MIDC ची परीक्षा आहे आणि इतर लेखाविषयक ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षेसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाची आणि उपयुक्त ठरणारी ही बॅच आहे. तर आपल्याला माहिती आहे एकूण 468 पदांसाठीची ही भरती प्रक्रिया या ठिकाणी ज्युनियर असिस्टंट या पदासाठीची आहे. तर एक चांगली संधी आहे. जवळपास 2015-16 नंतर पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणावर ही संधी आली आहे. म्हणून संधीचं या ठिकाणी सगळ्यांनी सोनं करून घ्यायचं आहे. तर 50 प्रश्नांची जी या ठिकाणी आपल्याला प्रोफेशनल नॉलेज विचारणार आहेत, 110 मार्क. तर त्या 110 मार्कांची तयारी आपण या ठिकाणी करून घेणार आहोत. या बॅचमध्ये आपल्याला काय काय मिळणार आहे? प्रोफेशनल टेस्ट विषयाचा जो संपूर्ण अभ्यासक्रम आहे तो संपूर्ण अभ्यासक्रम या ठिकाणी आपण कव्हर करणार आहोत. बेसिक पासून ॲडव्हान्स मध्ये आपण या सगळ्या गोष्टी क्लिअर घेणार आहोत. काही थेरी प्लस सम म्हणजेच प्रॉब्लेम ओरिएंटेड क्वेश्चन घेणार आहोत. यासोबतच तुम्हाला टेस्ट सिरीज यामध्ये फ्री देण्यात येणार आहे. एकूण 10 टेस्ट असणार आहे, ज्या की फुल लेंथ असणार आहे आणि प्रत्येक टेस्टमध्ये 50 प्रश्नांचा समावेश असणार आहे. त्याच्यानंतर PYQ जे आहेत ते अनालिसिस या ठिकाणी होणार आहे. यासोबतच सरावासाठी आपल्याला जास्तीत जास्त MCQs या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात येणार आहे. जर काही तुमचे काही डाऊट असतील तर त्यासाठी आपण लाईव्ह सेशन सुद्धा वेळोवेळी घेणार आहोत. ज्या नोट्स आपल्याला मिळणार आहेत त्या सगळ्या PDF स्वरूपामध्ये उपलब्ध असणार आहे आणि त्या तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याची झेरॉक्स देखील त्या ठिकाणी करू शकता. यासोबतच काही एक्सपर्ट टीचरचं सुद्धा आपल्याला मार्गदर्शन या ठिकाणी लाभणार आहे. जो व्हिडिओज या ठिकाणी आपल्याला रेकॉर्डेड स्वरूपात उपलब्ध होणार आहे. तर ते व्हिडिओज आपण 4 वेळा बघू शकता आणि बॅचची जी व्हॅलिडिटी आहे ही 6 महिने एवढी ठेवण्यात आलेली आहे. हा जो आपला प्रोग्राम असणार आहे हा IBPS आणि TCSचा जो काही पॅटर्न आहे या संपूर्ण पॅटर्नवर आधारित असणार आहे. तर काय करायचंय आपण, तर प्ले स्टोअरला जाऊन हा कोर्स आपल्याला जॉईन करायचा असेल तर प्रवीण कड क्लासेस हे ॲप आपण डाउनलोड करायचं आहे. त्याच्यामध्ये आपण महावितरण हा जो कोर्स आहे तो नव्यानं त्या ठिकाणी डिझाईन केलेला आहे. तर प्रवेश प्रक्रिया या ठिकाणी सुरू झालेली आहे. तर तुम्ही या ठिकाणी प्रवेश घेऊ शकता. काही अडचणी असतील तर तुम्ही या दिलेल्या नंबरवर या ठिकाणी संपर्क करू शकता. याच्यामध्ये आपण कोणकोणते विषय कव्हर करणार आहोत तर या ठिकाणी आपण बघू शकता की प्रोफेशनल टेस्टमध्ये बुक किपिंग अँड अकाउंटन्सी हा विषय आहे, फायनान्शियल अकाउंटिंग आहे, कॉस्ट अकाउंटिंग आहे, मॅनेजमेंट अकाउंटिंग आहे, ऑडिटिंग आहे, GST म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आहे, डायरेक्ट टॅक्सेसमध्ये इन्कम टॅक्स आणि इतर जे काही महत्त्वाचे विषय या ठिकाणी नव्याने समाविष्ट असणार आहेत ते सगळे आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. तर फीज सुद्धा आपण या ठिकाणी अत्यंत माफक ठेवलेली आहे. एकूण जी फीज आहे आपली ही फी आहे 2400 रुपये. मात्र या ठिकाणी आपल्याला 25% डिस्काउंट लॉन्चिंग ऑफरवर आपण ठेवलेलं आहे. 12 जानेवारीपर्यंत जर आपण ॲडमिशन या ठिकाणी घेत असाल तर आपल्याला फी जी आहे ती केवळ 1800 रुपये इतकी आहे. ओके, तर लवकरात लवकर ॲडमिशन घ्या आणि परीक्षेच्या तयारीला लागा. वेळ अतिशय कमी आहे. मार्च महिन्यामध्ये परीक्षा आपली ही होणार आहे. तर तोपर्यंत आपले सगळे विषय या ठिकाणी अभ्यासून झाले पाहिजे आणि यासोबतच जे महत्त्वाचे MCQs आहेत त्याची सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची आहे. या ठिकाणी आपण थांबूयात आणि भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्यू.